ए भाई बंद कर ना, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईन मी खासदार आहे. तुम्ही कोण आहे? इज्जत करतोय, इज्जत करा. ए रेकॉर्ड कर. इज्जत करतोय तर डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं ठेवतो तुम्हाला, जेवायला देतोय. आता परत आलात ना तर मारून पाठवीन तुम्हाला पण. हे बोलतोय ते रेकॉर्ड करा आणि कमिशनरला सांगा. तुम्ही मला विचारायला आले तर मार खाल हे लिहून ठेवा. हे जाऊन पोलिसांना दाखवा. पोलिसांच्या समोर सांगतोय, काय करायचंय ते करा. हे शब्द आहेत मुंबई उत्तर पूर्वचे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांचे. हे शब्द त्यांनी कुठल्या नेत्याबद्दल नाही काढले. त्यांनी मारायची धमकी दिली आहे ती थेट पत्रकारांना. त्यांचा बाईट घ्यायला गेलेल्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. तर धमकी देताना हे रेकॉर्ड करून पोलीस कमिशनरना दाखवा असं आव्हान सुद्धा दिले. खरं तर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही 5 माणसं मारून टाकलीत, तुम्ही आमच्या नादाला लागलात तर थेट हॉस्पिटल किंवा स्मशान घाट दाखवेल, तुमच्याकडे सुरक्षा असेल तर घरावर बॉम्ब टाकेल असं वक्तव्य केलं. मग त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. गुरुवारी संजय दिना पाटील विरुद्ध संजय राऊत असा सामना देखील रंगला. माध्यमांनी संजय दिना पाटलांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. पण नंतर मात्र विचारलेल्या एका प्रश्नावर भडकलेल्या संजय दिना पाटलांनी थेट शिवीगाळ करत आव्हान दिले. पण नेमकं घडलंय काय, यावर प्रतिक्रिया काय येतात आणि संजय दिना पाटलांना एवढा राग का आलाय, पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात की घडलंय काय. तर मागच्या 2 दिवसांमध्ये मीडियामध्ये संजय राऊत विरुद्ध संजय दिना पाटील हा सामना रंगलाय. आधी संजय दिना पाटलांनी आव्हान दिलं, मग राऊतांनी भकारांत भाषेत प्रतिआव्हान दिलं. मग गुरुवारी राऊतांनी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आणि संजय दिना पाटील यांच्याकडे बॉम्ब कुठनं आले, त्यांनी 5 खून कुणाचे केले याची चौकशी करा, UAPA अंतर्गत त्यांना अटक करा अशी मागणी केली. त्यानंतर संजय दिना पाटील यांचा सुद्धा बाईट घेण्यात आला. संजय दिना पाटील यांनी सुरुवातीला बोलताना राऊतांवर टीका केली. नंतर त्यांना त्यांच्या कन्या राजुल पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र संजय दिना पाटील भडकले आणि त्यांनी थेट पत्रकारांना आव्हान दिलं. त्यावेळी त्यांनी अश्लील शब्द सुद्धा उच्चारलेले पाहायला मिळालं. तुम्ही मला विचारायला आला तर मार खाणार हे लिहून ठेवा असं देखील ते म्हणाले. आणि हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं, बातम्यांमध्ये झळकलं आणि साहजिकच हाच मुद्दा अधिवेशनात देखील गाजायला लागला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांना याची नोंद घेण्याची आणि शासनाने संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न पडतो, तो म्हणजे संजय दिना पाटील इतके का भडकलेले आहेत. तर त्याचं पहिलं कारण आहे संजय राऊत यांच्याशी सुरू असलेला सामना. खरं तर ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊतांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलीये. जे खासदार सोडून गेलेले आहेत त्यांचं ऑपरेशन तुडवा होणार असं आव्हान राऊतांनी केलं. ज्यावर संजय दिना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, त्यांचे आजोबा असतील तर त्यांना विचारा, एकदा असेच आले होते, माझ्या वडिलांवेळी 5 लोकांना मारलं होतं आम्ही, तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, माझ्या नादी लागला तर घरात घुसून मारणार, सिक्युरिटी असली तर बॉम्ब टाकून मारणार असं प्रतिआव्हान दिलं. यावर संजय राऊतांनी खुलं चॅलेंज दिलं आणि थेट शिवीगाळ केली. मग माध्यमांचे बूम संजय दिना पाटलांकडे गेले, पुन्हा राऊतांकडे आले. राऊतांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्यावर संजय दिना पाटलांनी मी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस कारवाई करतील असं विधान केलं. आता या सगळ्यामध्ये मेन मॅटर झाला तो म्हणजे राऊतांकडनं संजय दिना पाटील टार्गेट झाले. राऊतांनी टीका सगळ्याच खासदारांवर केली, पण संजय दिना पाटील रडारवर आले. त्यांना नाव घेऊन शिवीगाळ झाली. मीडियामध्ये सुद्धा या 2 नेत्यांमधला सामना रंगला. वार प्रतिवार व्हायला लागले आणि शेवटी संजय दिना पाटलांनी थेट पत्रकारांनाच आव्हान दिलं. राऊतांनी इतर खासदारांबद्दल बोलताना कुणाचंही नाव घेऊन शेलके शब्द वापरले नाहीत. उलट त्यांच्या रडारवर संजय दिना पाटीलच होते. संजय दिना पाटील भडकण्याचं दुसरं कारण म्हणजे गद्दारीचा शिक्का आणि त्यातनं झालेली मीडिया ट्रायल. संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध काही लपून राहिलेले नाहीयेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत झालेल्या सत्कार समारंभावेळी संजय दिना पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पुरस्कार एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर टाळ्या वाजवल्याची सुद्धा बरीच चर्चा झाली. त्यांच्या पत्नीचा जेव्हा अपघात झाला तेव्हा एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेले. तेव्हा देखील संजय दिना पाटील थेट शिंदेच्या गाडीत दिसले. त्यामुळे संजय दिना पाटील शिंदेच्या सेनेत जाणार का याची चर्चा झाली होती. पण संजय दिना पाटील ठाकरे सोबत राहिले. ऑपरेशन टायगरच्या प्रचंड चर्चा सुरू असताना ते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले. ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या मातोश्रीवरच्या बैठकीला ते आले, उशिराने आले, पण उपस्थित तर राहिले. तर खासदार दिल्लीत गेले या बातम्या येणं सुरू झालं तेव्हा त्यांनी मात्र आपण मुंबईतच आहोत,
आपण कुठेही जाणार नाही, आपण ठाकरेंसोबतच आहोत असं ठामपणे सांगितलं. पण प्रत्यक्षात ते शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. त्यामुळे शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहून मग शिंदेकडे गेले आणि त्यांनी ठाकरेंना धोका दिला याची चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि गद्दारीचा शिक्का संजय दिना पाटलांवर बसला. या सगळ्यामध्ये संजय दिना पाटील यांची मीडिया ट्रायल सुद्धा झाली. ते उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिले तेव्हा सुद्धा त्यांना तुम्ही शिंदेच्या सेनेत जाणार का, ऑपरेशन टायगरचं काय चालू आहे यावरती प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर सुद्धा तुम्ही मुंबईला आहात की दिल्लीला आहात, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काय वाटतं यावरनं माध्यमांनी संजय दिना पाटलांना घेरलं होतं. त्यांची भूमिका ही कायमच चर्चेत राहिली. अर्थात त्याला कारण सुद्धा तशीच होती. स्वतः संजय दिना पाटलांनी त्यावेळी आपण मुंबईतच आहोत असं सांगितलेलं, आपण दिल्लीत होणाऱ्या खासदारांच्या बैठकीला जाणार आहोत असं सांगितलं, पण प्रत्यक्षात ते शिंदेसोबतच गेले. त्यामुळे मीडियाचा सगळा फोकस संजय दिना पाटलांवर होता आणि त्यामुळे संजय दिना पाटील हे इतके भडकले, इतके रागावले अशी चर्चा होताना दिसतीये. आता संजय दिना पाटील भडकण्याचं तिसरं कारण सांगितलं जात आहे, राड्यांचा इतिहास. संजय दिना पाटील हे भांडूप विक्रोळी पट्ट्यातले नेते. त्यांचे वडील दिनाबामा पाटील हे बडे कामगार नेते. त्यांच्या वडिलांचा त्यांच्या कार्यकाळात शिवसेनेशी अनेकदा संघर्ष झाला, रस्त्यावर राडे देखील झाले. संजय दिना पाटलांचं नाव सुरुवातीला विद्यार्थी संघटना, आंदोलनं यातनं पुढे आलं, पण त्यानंतर ते कित्येक राड्यांमुळे गाजलं देखील. 2016 साली राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांचा नवाब मलिक यांच्यासोबत राडा झाला. त्यावेळी संजय दिना पाटलांनी पिस्तूल काढून फायरिंग केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने वार केले असे आरोप मलिक यांनी केलेले. 2024च्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार चालू असताना संजय दिना पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसवर हल्ला झाला, वॉर रूमची तोडफोड करण्यात आली. तेव्हा देखील संजय दिना पाटील यांच्यावर आरोप झाले. संजय दिना पाटील यांच्या राजकीय ताकदीचं एक कारण मसल पॉवर आहे असं देखील सांगण्यात येतं. त्यामुळे हा राड्यांचा इतिहास हे संजय दिना पाटलांच्या भडकण्याचं मूळ कारण आहे असं म्हटलं जात आहे. संजय दिना पाटलांच्या भडकण्याचं चौथं कारण सांगितलं जात आहे त्यांच्या मुलीवरून विचारलेला प्रश्न. संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. संजय दिना पाटील यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर राजुल पाटील काय करणार असा प्रश्न होता, पण राजुल यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपण ठाकरेंसोबतच राहणार असं स्पष्टीकरण दिलं. पत्रकारांनी गुरुवारी संजय दिना पाटलांना याबद्दल प्रश्न विचारला आणि ते खवळले. आता त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या. संजय दिना पाटील यांनी याआधी आमच्या घरात प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं सांगितलं होतं, पण यावेळी राजुल पाटील या ठाकरे गटात आहेत, त्यांचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न विचारला गेल्यावर ते भडकले आणि त्यांनी पत्रकारांसमोर शिवीगाळ केली, त्यांना मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही माझ्या घरात येऊन बाईट घेताय, घरातली लोक झोपलेली असताना घरी येताय असं म्हणत संताप त्यांनी व्यक्त केला खरा, पण त्याआधी थेटपणे पत्रकारांना मारायची धमकी दिल्यानं त्यांच्या या नव्या राड्याची प्रचंड चर्चा झाली. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी संजय दिना पाटलांच्या या वक्तव्याबद्दल आम्ही माफी मागतो असं विधान केलंय, तर काही नेत्यांनी संजय दिना पाटील यांची पाठराखण सुद्धा केली आहे. या सगळ्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सगळी माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, माझं संजय दिना पाटलांशी बोलणं झालंय, अनावधानाने त्यांच्याकडनं काही विधान गेलं असेल तर माफी मागायला तयार आहोत असं उत्तर दिलंय. आणि त्यानंतर आपला मोर्चा त्यांनी संजय राऊत यांच्या भाषेकडे वळवला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात माहिती घेऊन बोलतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी या सगळ्यात संजय दिना पाटील यांना राजीनामा द्या आणि शिंदे किंवा भाजपच्या चेहऱ्यावर निवडून या असं आव्हान दिलंय. आता या सगळ्यावरती अजूनपर्यंत तरी संजय दिना पाटील यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, पण संजय दिना पाटलांच्या संदर्भात जे काही प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक देखील चालू झाली आहे अशी माहिती समोर येते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता राज्य सरकार काही महत्त्वाचा निर्णय घेतं का, संजय दिना पाटील माफी मागतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, संजय दिना पाटील एवढे का घसरलेत, ते आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्वीकारू शकतील का, आणि यांना मारेन त्यांना मारेन तुम्हाला मारेन या राड्यामध्ये विकास कामांचं काय करणार? या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.